स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी मतदार याद्या प्रकाशित झालेल्या आहे आणि त्यामध्ये काही घोळ असल्याचा आरोप नागपूर जिल्ह्यातील वानाडोंगरी नगर परिषदेतील काही मतदारांनी केलेला आहे। दादा तुमचं नाव सांगा। माझं नाव विलास भागवत आहे आणि माझं राहणं प्रभाग 5 मध्ये। हे जे नवीन यादी ते पाहिली मी ते एकदम चक्रून म्हणजे एकदम डोकंच काम नाही करत। ठीक आहे, आता एक प्रश्न आहे जे म्हटलं आहे की घर क्रमांक 1 मध्ये 190 वोट आले। ठीक आहे, 190 वोट आलेले आहे। एक दाखवतो 190 वोट आलेले आहे। त्याच्यामध्ये एक 1450 पासून 1488 हे होतं प्रभाग घर क्रमांक 1 मध्ये आहे, बरोबर आहे। घर क्रमांक 1 मध्ये असल्यानंतर आता मी उदाहरणार्थ तुम्हाला सांगून देतो। आता या सगळ्या याच्यात उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगून देतो की आता जसं माझं नाव विलास भागवत आहे, तर माझं विलास भागवत राहील, मंजू भागवत राहील, आलोक भागवत राहील, भावेश भागवत, ह्या भागवतचे काहीतरी 7-8 घरं भेटले पाहिजे 100%। आता याच्यामध्ये कसं बोलून राहिलं की घर क्रमांक 1 मध्ये कोणाचे संबंधच नाही हो, कोणाचे संबंधच नाही। म्हणजे एक आहे रामाकोना, एक आहे धापेवाडा, एक आहे खापरखेडा। अरे नाव तर मॅचिंग तर करा। 190 जे नावं आहे ते मॅचिंग होऊन नाही राहिले। ठीक आहे, दुसरी गोष्ट आता कधी कधी हा प्रश्न येऊन राहिला प्रभाग क्रमांक आणखी त्यामध्ये 11 घरं जे आहे ते मेघेचे आहे। कधी कधी हा प्रश्न येऊन राहिला मला की 11 घरं मेघेचे आहे तर ते खामल्यामधलं घर विकलं का? तर खामल्यामधलं घर आहे ते विकून जर प्रभाग 5 मध्ये नाही आले, हा एक मोठा उद्देश आहे। ठीक आहे, सांगतो ना। हे उदाहरणार्थ इथं 1486 नंबर खंडारे कल्पना मेघे विलास विनायकराव मेघे अतुल पार संबंध तर पहा तुम्ही। ठीक आहे, चल आपण मेघे आपण ही पकडून घेऊ, चल बाबा नाव आले पाहिजे, चल ठीक आहे। पण आता असं नाव मॅचिंग झालं पाहिजे ना। अरे नाव मॅचिंग झालं पाहिजे, मेघे विलास विनायकराव दुसरा माझा तर हा प्रश्न आहे की ज्याने यादी काढली भारतीय जनता पार्टीने, हे जे यादी काढली आहे भाजपने काढली की बीएलओने काढली? अरे बीएलओने काढली तर अशी यादी काढली का? हे यादी वय आम्ही जर निश्चय करतो ते सारे माननीय श्री राहुलजी गांधी हे एक सांगून घर क्रमांक 190 वोट कुठून आले? 190 वोट, हे 90 वोट कुठून आले? तर ठीक आहे, 190 वोट मध्ये जे नाव आहे ते सेम पाहिजे मग। अरे सेम पाहिजे ना, एक काही संबंध नाही। 190 पासून सुरुवात केली तर काही कोणाचा संबंध नाही। दुसरी गोष्ट त्या प्रभाग 5 मध्ये मेघे कुठून आले? खामल्यामधलं घर विकलं का? खामल्यामधलं घर विकलं। आता असं वाटतं मला खामल्यामधलं घर विकलं, प्रभाग 5 मध्ये आले। यावर आपण आमदार समीर मेघे यांची पण प्रतिक्रिया घेऊया। तुम्ही पण मतदार आहेत, तुमचं काय समस्या आहे? मेरी समस्या है कि मेरा नाम चंदन वर्मा है, प्रभाग क्रमांक 3 का रहवासी हूँ। मेरे प्रभाग में जितने भी लोग 3500 वोट है, 3500 में 1500 वोट तो पूरे बाहर के। जो मेरा प्रभाग है, प्रभाग के हिसाब से सबके नाम होने चाहिए। मेरे खुद के नाम प्रभाग क्रमांक 4 में चले गए, मेरे सारे परिवार के नाम 4 में चले गए। और प्रभाग क्रमांक 3 में जितने भी लोग रहते हैं उनके सबके नाम कहाँ है पता नहीं चल रहे। ढूंढ के लोग परेशान हैं, हम लोग खुद परेशान हैं। अडचण तेच आहे साहेब, एवढे नावं 5 नंबर प्रभाग 5 मध्ये पण 1 नंबर घर आहे, प्रभाग 3 मध्ये पण आहे, प्रभाग 4 मध्ये पण आहे। एवढे घर एका वार्ड मध्ये कसे येणार आहे? कोणी काय हे सर्व असे वाटते की बा जो बिलो जो यादी जो यादी काढलेली आहे त्यानं काही घोळ केलेला आहे। या काय म्हणतेकडे बघा ना, हे एकाच घरामध्ये एवढे सारे नावं, एक नंबर घर, एवढे सारे नाही यादी, एवढे नाव। माझं अरे पक्ष सोडा हो, पद काय म्हणजे? माझं विलास भागवत आहे, राष्ट्रीय काँग्रेस शरद पवार गट तालुका उपाध्यक्ष आहे। आज आम्ही 11 वाजता तिथे आम्ही मय्यत काढणार आहे नगर परिषदमध्ये। ठीक आहे, सगळं यादी जे आहे ते यादी जाळणार आहे, काही कामाचंच नाही ना। तुम्ही सांगून द्या आम्हाला, भारतीय जनता पार्टीने सांगून द्या की एक काम करा की बाबा तुम्ही कायला निवडणूक तर फालतू पैसे लागते ना, पैसे लागते निवडणूक आयोगमध्ये पैसे लागते, तर आम्हाला सांगून द्या की बाबा आम्ही हे धतिंग केलंय, हे चोरी केलेली आहे, डायरेक्ट तुम्ही निवडून द्या ना। मी बोलतो माननीय शरद पवार साहेब बोलतो की बाबा कायला निवडणूक घेता तुम्ही, डायरेक्ट नगराध्यक्ष बसून द्या आणि 24 नगरसेवक बसून द्या बीजेपीचे। नक्कीच या मतदार याद्यांमध्ये घोळ आहे असा आरोप जो आहे तो स्थानिकांकडनं केला जातोय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही यामध्ये एका घरात तब्बल 200 मतदार जे आहे ते या ठिकाणी घर क्रमांक 1 मध्ये दाखवण्यात आलेले आहे आणि त्या ज्या याद्या आहेत त्या प्रकाशित झालेल्या आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.